हन 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 माझ्या दुसऱ्या बारीला सुरुवात करण्यापूर्वी उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा शाहीर दुधारी दळवी हिचा मानाचा मुजरा। या ठिकाणी फक्त 15 मिनिटाचा वेळ आहे आणि कमी वेळेत जास्तीत जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करणार आहे। एक दोनच गाणी होती, जी काही होणार आहे ती घेणार आहे। तत्पूर्वी या ठिकाणी तुरेवाले शाहीर थोरेबुवा उपस्थित आहे, तर त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा। त्याचप्रमाणे उत्कृष्ट आयोजक, कलाकार, लेखक आणि निर्माते सुभाष काका बांबरकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। तरी मंडळ आपला आभारी आहे, धन्यवाद। आणि त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा। त्याचप्रमाणे श्री अक्षय म्हस्के कापडे पोलतपूर यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। मंडळ आपला आभारी आहे, धन्यवाद। बघा, बुवांचा नाच उत्कृष्ट असा होता, जुन्या नाचाची आठवण झाली। त्याचप्रमाणे जे झांज वादक गजानन काका गोवंडे जे होते, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा। आणि या वयात त्याची कला जोपासतात ना, त्याला खरंच प्रत्येक कलाकाराकडून आणि प्रत्येकाकडून मी तुम्हाला मानाचा मुजरा करते, शाहिरी सलाम करते। आता बुवा जरा गडबडलो, बुवा गडबडलो। अरे प्रतिस्पर्धी आहे, त्याला विसरून जमल काय? बुवांनी शेवटी केला, मी म्हणते ते पण करतायत का नाही, पण शेवट का होईना, शेवटी का होईना, पण आली बुवांना आठवण। असो, त्यानंतर कमी वेळ आहे, काय बोलायचं हेच कळत नाहीये। बुवांनी माझ्या गवळणीची काय दिली, मान्य आहे, विषय बरोबर आहे। त्यानंतर बुवांची गवळण बुवांनी गायली, खेळ 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 हा, ह्या चालीवरती बुवांची गवळण होती। धरून कानाने मुठीत दांडू घातला फटी मधी। पुढचं वरचं काय बोलत नाही। हा, बुवांचा दांडू लय मजबूत फटीत घातलाय। हा, आता त्याला मला काय उत्तर द्यायचं आहे बुवा? बघा काय म्हणते, बघ हमारी बढ़ाया करे चढ़ाया, तुझे प्रयत्न सारे गेले नवाया। गवळणी पाहून जातो हलहाऊन, खेळवीती दांडू मांडला। गवळणी पाहून जातो हलहाऊन, खेळवीती दांडू मांडला। खेळताना फटीत घालताना बघा दांडू याचा मोडला। खेळ हा खेळताना जेव्हा फटीत घालायची वेळ आली ना बुवा, अरे तुझ्या दांडू दम नाही रे, फटीत नेमकी घालायची त्यावेळेस। हा, समजलं ना? समजणे वाले को इशारा काफी होत आहे, जास्त बोलायचं नाही, वेळ पण नाही आपल्याकडे। खेळ हा खेळताना फटीत घालताना दांडू याचा मोडला। खेळ हा खेळताना फटीत घालताना दांडू याचा मोडला। बुवा कटिंग दिलेली आहे। त्यानंतर बुवांनी त्यांचा पद गायला, पद शास्त्रा आधारे होता। कटिंग देत राहिली तर आपलं पुढची गाणी होणार नाहीत आणि म्हणून बघा पुढचं गाणं सादर करीत आहे। या ठिकाणी सोमनाथ दादा ओझरडे विशेष सहकारी यांचं या कार्यक्रमाला लाभलेलं आहे आणि ते त्यांच्या सरपंच असून सुद्धा खूप म्हणजे एवढी सरपंचाकडे एवढी पावर कशी काय असू शकते? म्हणजे मी त्यांचे स्टेटस वगैरे बघते, कुठे कुठे लोकांना मदत करतात। कुठे हॉस्पिटल म्हणू नका, मुंबईला वगैरे जर कोणाला तातडीची मदत हवी असेल, एक फोन साहेबांना केला की लगेच साहेब हजर असतात, मदतीला तत्पर असतात। आणि म्हणून काय म्हणायचं आहे, कोणी कितीही लढू द्या,
आपलाच गुलाल हवा यंदा झेडपीला सोमनाथ दादा आपलाच गुलाल हवा यंदा झेडपीला सोमनाथ दादा आपलाच गुलाल हवा एक गाणं घेऊन प्रबोधन परगीत घेणार आहे आणि बारी मी माझी थांबवणार आहे. आणि म्हणून काय म्हणायचं आहे बघा, हे सांगू नका तू ऐकत नाही, सांगू नका तू ऐकत नाही, आहे अपमान नारीचा, आहे अपमान नारीचा. जी काही गाणी गाते शास्त्रातच गाते, आता शास्त्र सांगायला तेवढा वेळ नाहीये, पण बघा काय म्हणायचं आहे, हे सांगू नका तू ऐकत नाही, आहे अपमान नारीचा. मी जाणले तुझं धाडले, अरे बुवा तुझं मारीचा. मारीच राक्षसाला मी जाणले. सीता म्हणते की मला माहित आहे मी जाणलेला आहे, मारीच राक्षसाला तूच पाठवलेला आहे. अहो शास्त्र आहे, शास्त्र सांगायला गेलं तर बरंच मोठं आहे. थोडक्यात सांगितलंय बघा काय म्हणते, बुवा शब्दांकडे लक्ष ठेवायचं. मी जाणले तुझं धाडले, अरे बुवा तुझं मारीचा. मी जाणले तुझं धाडले, अरे बुवा तुझं
आणि बारी मी माझी काढणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी शाहीर योगेश जाधव आलेले आहेत, तर त्यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आपलं आभारी आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे सोमनाथ भाऊ मित्रमंडळ यांच्याकडून 2000चं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आपलं आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, धन्यवाद. गेल्या वर्षी सुद्धा साहेबांवरून गाणं लिहिलं होतं आणि ते खूप फेमस झालं होतं. अपेक्षा आहे हेही गाणं तेवढंच फेमस होईल आणि ज्या गाण्यातून म्हटलेलं आहे तेही लवकरच होईल. आणि म्हणून जाता जाता प्रबोधनपर गीत गाऊन, कारण वाईट साईड किंवा तुमचं मनोरंजन नेहमीच करत असतो, पण हे असे आयोजक जे असतात त्यांच्यामार्फत कुठला तरी चांगला संदेश देण्याचं पण आम्हाला संधी असते आणि ते आम्ही आमचं भाग्य समजतो. आणि म्हणून जाता जाता एक मुखडा गाऊन मी या ठिकाणी बारीची सांगता करणार आहे. आणि म्हणून काय म्हणायचं आहे बघा. विचार न केला पैशाच्या पायी, परक्याला म्हणतो तू आता शेठ आणि भाई, हक्काची तू विकली भाकरी, आता मालक सुनी करतोस ना चाकरी. बघा, कोकणात म्हणा किंवा मराठी माणूस आपली जागा जमिनी विकतो आणि मग परप्रांतीय तिथे येतात आणि मग त्याच्यासाठी मराठी भाषा वाचावी यासाठी मोर्चे बिर्चे काढावे लागतात. तर हे असं करू नका. आणि म्हणून काय म्हणायचं आहे. विचार न केला तर पैशाच्या पायी, परक्याला म्हणतो तू आता शेठ आणि भाई, हक्काची तू विकली भाकरी, आता मालक सुनी करतोस ना चाकरी, मालक सुनी करतोस ना चाकरी. जमीन विकली गवळी मोलात, जमीन विकली गवळी मोलात, जमीन विकली गवळी मोलात. आई बाप बहीण भाषी तोडलंस नात, निशापायी खेचले त्यांना कोरटात. वर्षोवर्षी माती मधी गाळलास घाम, दिसते तिथे आता परक्याच नाम, हसते ही दुनिया सारी. आता मालक सुनी करतोस ना चाकरी, मालक सुनी करतोस ना चाकरी. आता मालक सुनी करतोस ना चाकरी.
तालुका महाड जिल्हा रत्नागिरी यांची मी शतशः ऋणी आहे की त्यांच्यामुळे आजचा हा कार्यक्रम मला करण्याची संधी मिळाली. आणि तुम्हासुद्धा रसिकांची मी शतशः ऋणी आहे. तुमचं जसं प्रेम आम्हा दोन्ही कलाकारांवर आहे तसंच अखंडितपणे राहू देत. जर आपली सेवा करताना या मुखातून काही वेडावागडा शब्द गेला असेल तर मोठ्या मनाने मी या ठिकाणी क्षमा मागते. आणि बुवांना सुद्धा जर काही लागलं असेल तर त्यासाठी सॉरी. आणि या ठिकाणी मी माझा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद. बोल श्री गजानन. हॅलो.